कोपरगाव शहरातील अवैध गोवंश कत्तलखान्याविरोधामध्ये प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली असून पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संजयनगर परिसरात धडक मोहीम राबवत अवैध बांधकामावर हातोडा चालवला आहे। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या। कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर आणि बैल बाजार रोड परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे विविध हिंदू संघटना आणि गोरक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते। मात्र या पार्श्वभूमीवर 25 मे रोजी विविध हिंदू संघटना, गोरक्षक आणि पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शहरातील अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती। बैठकीनंतर पालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावल्या होत्या। नोटिसा दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा संजयनगर परिसरात दाखल झाला। त्यानंतर अवैध कत्तलखान्यांवरील पत्र्याचे शेड तसेच अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। पालिका प्रशासन सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली असून यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणांवरील उर्वरित अवैध बांधकामही हटवण्याची मोहीम सकाळपासून सुरू करण्यात आली आहे। शहरातील अवैध कत्तलखान्याविरोधामध्ये ही कारवाई पुढील काही दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।